पुनर्जन्मावर आधारित असंभव या मालिकेत आता एक नवीन कॅरेक्टर येत आहे. या कॅरेक्टरचं नाव आहे क्षितिज खानोलकर आणि ते कॅरेक्टर करतायत दिलीप प्रभावळकर. दिलीपजी आपल्या सोबत आहेत या कॅरेक्टरविषयी बोलायला. दिलीपजी, IBN लोकमतमध्ये तुमचं स्वागत. काका, मला एक सांगा की हे कॅरेक्टर जे करताय क्षितिज खानोलकर नक्की आहे तरी काय आणि काय संभव करणार आहे या संभवमध्ये? ही मालिका पहिल्यापासून मी नियमितपणे बघायला मला मिळाली नव्हती संधी, पण मला जे काही स्टोरीलाईन जी कळलेली आहे, क्षिप्रा नावाची एक जवळची मैत्रीण प्रियाची असते आणि तिचा खून होतो याच्यामध्ये. तर त्या क्षिप्राचा मी बाप आहे, म्हणजे वडील आहेत, आर्किओलॉजिस्ट आहे हा, म्हणजे पुरातत्व विभागामधला शास्त्रज्ञ. तर अशा जुन्या संस्कृतीचा, जुन्या काळातल्या काही अवशेषांचं संशोधन करणं हा माझा उद्योग आहे, छंद आहे आणि व्यवसाय आहे. त्याच्यामुळे हा आर्किओलॉजिस्ट तिकडे या शास्त्रींच्या बंगल्यामध्ये येतो, अशी सिच्युएशन आहे. दिलीप, तुम्ही सिरियल्स तरी फार कमीच करता, म्हणजे तुमचं दर्शन दुर्लभ झालंय आता. पण आता तुम्ही असंभव परत पुन्हा येत आहे. पण नक्की काय, म्हणजे तुम्हाला कॅरेक्टर आवडतं म्हणूनच तुम्ही करता की तुम्हाला वेळच नाहीये? नाही, वेळ नव्हता हे मुख्य कारण होतं. गंगाधर टिपरे बंद झाल्यानंतर मी दुसरी सिरियल घेतली नाही, तर मी जरा बाकीचे काही उद्योग करत होतो. त्याच्यामुळे खूप जास्ती सिरियल्स करणं, खूप वेळा लोकांच्या नजरेस पडणं हे मला स्वतःला नाही तितकंसं आवडत. त्याच्यामुळे थोडं सिलेक्टिव्ह राहणं मी पसंत करतो. त्याच्यामुळे ही खूप लोकप्रिय मालिका आहे झीची, आणि याच्यामधलं एक असं ज्याच्यामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे अधिक शक्यता निर्माण होतात या कॅरेक्टर संबंधी. त्याच्यामुळे हे मला इंटरेस्टिंग वाटलं, याच्यामध्ये काहीतरी घडू शकेल. आणि नेहमीच मला कुठलंही वेगळं कॅरेक्टर, वेगळ्या तऱ्हेचं त्याची व्यक्तिरेखा करायला आवडते. आणि तीच व्यक्तिरेखा शक्यतो रिपीट होऊ नये असं माझी इच्छा असते. तर तसं ह्या तऱ्हेचा रोल मी कधी केलेला नव्हता. हा एक वेगळा तऱ्हेचा रोल आहे आणि अतिशय वेल डिरेक्टेड आणि वेल ॲक्टेड ही मालिका असं मला वाटतं की तिथला एक दर्जा अभिनयाचा, दिग्दर्शनाचा खूप वरचा आहे. त्याच्यामुळे अशा याच्यामध्ये आपणही सहभागी व्हावं असं मला वाटलं. पण काका, महत्वाचे जेव्हा कलाकार, मोठे अभिनेते जेव्हा सिरियलमध्ये येतात, हे सिरियल सुरू आहे, 50 भाग झाले आणि हे एक धक्कातंत्र वगैरे आहे का असं, की म्हणजे हा कॅरेक्टर आला आणि एक तो धक्कातंत्र जे सिरियलमध्ये आता सुरू झालंय, तसं काही आहे का? नाही, ते मला वाटतं चॅनलवाले किंवा निर्माते सांगू शकतील, ते मला माहिती नाही. पण माझ्या दृष्टीने हे कॅरेक्टर करणं म्हणजे एक गोड धक्का आहे असं माझा स्वतःलाच. दिलीप काकांच्या म्हणण्यानुसार मोजकंच पण चांगलं करावं, त्यामुळेच त्यांनी ही असंभव जी पुनर्जन्मावर आधारित जी मालिका आहे ती निवडली आणि ते आता क्षितिज खानोलकर या कॅरेक्टरमधनं आपल्याला दिसणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह अजय परचुरे, IBN लोकमत, मुंबई.